नमस्ते मित्रांनो, आज एक सकाळ पेपरला बातमी आली आहे आणि ती बातमी वाचल्यानंतर मला दोन गोष्टी नीट लक्षात आल्या आणि ते मी नेहमीच तुम्हाला सांगतो त्या ह्या की भारतामध्ये आर्थिक साक्षरता 24% आहे फक्त आणि शैक्षणिक साक्षरता 74% आहे। म्हणजे याचा अर्थ काय तर 50% शिकलेल्या लोकांकडे सुद्धा आर्थिक साक्षरता नाही आणि हे सिद्ध झालं आजच्या सकाळ पेपरला आलेल्या बातमीतनं। सकाळ पेपरला जी आलेली बातमी आहे ती बातमी ही आहे की एका बँकेच्या उच्च पदस्थ अधिकाऱ्याची 56 लाखाची आर्थिक फसवणूक झाली आणि ती का झाली तर एकमेव रिझन की आर्थिक साक्षरतेचा अभाव। म्हणजे बँकेचा एवढा मोठा उच्च पदस्थ अधिकारी म्हणजे बँक मॅनेजर वगैरे असं कोणतरी असणार की ज्याची आर्थिकतेमध्ये तो दररोज तेच आर्थिक व्यवहार करतो पण त्याच्याकडे आर्थिक साक्षरता नाही आणि त्याचाच अभाव आणि त्यामुळं काहीतरी कोणीतरी सांगितलं की ॲपवरनं मी तुम्हाला दुप्पट पैसे करून देतो, जास्त पैसे मिळवून देतो आणि ह्या प्रलोभनाला ह्या मोहाला बळी पडून त्याचं नुकसान झालं। ही तर आर्थिक साक्षरतेचाच परिणाम आहे। त्याचबरोबर ही दुसरी बातमी पण बघा। दुसऱ्या बातमीमध्ये एका व्यक्तीने दामदुप्पट पैसे मिळतील एका वर्षामध्ये नाही एका महिन्यातच म्हणून त्याला 15 लाखाचं नुकसान झालं। म्हणजेच काय पंचायत अशीच आहे, तो एज्युकेटेड नव्हता, एक एज्युकेटेड होता त्यांनीही लॉस केलाय आणि जो अनएज्युकेटेड आहे त्यांनीही लॉस केलाय। म्हणजेच काय तर आर्थिक साक्षरतेचा भारतामध्ये प्रचंड अभाव आहे आणि त्याच्यामुळे हा गोंधळ आहे। जगामध्ये फुकट किंवा झटपट काहीच मिळत नसतं। मध्येच गेल्या आठवड्यात मी जो एक व्हिडिओ टाकला होता की लॉटरी मिळवणाऱ्या व्यक्तीला 2च वर्षामध्ये त्याचे सगळे पैसे संपतात। त्याला रिझनच हे आहे की पैसे हँडल करण्याचं स्किल पण येत नाही आणि हे झटपट पैसे मिळवण्याचे हाव आणि हट्ट मात्र लोकांचा प्रचंड आहे आणि त्यामुळेच ते अशा अडचणीमध्ये येतात। तर मला असं वाटतं की आर्थिक साक्षरता शिकलं पाहिजे आणि यासाठी मी माझ्या नेहमी सगळ्या मित्रांना सांगत असतो की पैसे कसे कमवायचे ह्याचं स्किल शिकायला आपण 20 ते 25 वर्ष घालवतो पण पैसे कमवलेले गुंतवायचे कसे याचं स्किल शिकायला आपण तास किंवा 2 तास द्यायला तयार नसतो आणि त्याच्यामुळेच आपण फसवले जातो। त्यामुळं आर्थिक साक्षरतेचं ज्ञान घेताना पैसे कमवलेले गुंतवायचे कसे याचं स्किल शिकण्यासाठी पैसे देऊन सुद्धा वेळ देणं पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे आणि त्याची गरज आहे हे तुम्ही नीट लक्षात घ्या। आणि त्याच्या रिलेटेड तुम्हाला काही अजून हेल्प हवी असेल तर तुम्ही नक्कीच आमच्याशी संपर्क साधा, आपण यातनं नक्कीच मार्ग काढू। थँक्यू।